आधी काय म्हटली तू? गरम करते मी, तुम्ही खावाच लागेल तुम्हाला, आणि ते खावाच लागणार तुम्हाला. ते खाया कोण मोकळं नाही घरी, आता कोण खावा लागेल ना. मला पित होतं ना, तुमचं काय मागा लागलं. अरे तेच तर म्हटलं ना, आता मला तर टाकून देऊ वाटत नाही. कष्ट माझे किती असतील. लय कष्ट. एक एक पैसा मोजायला मला असे नसते, एक एक पायरी चढावं लागते. हा मग खरं आहे ना. ते तुम्हाला कळलं पाहिजे ना. पित्त तुम्ही पित्ताला असं ठोकर मारले पाहिजे. पित्त होती किती बी, शिव्या खातेच मी, खाणारच मी, असं शब्द आले पाहिजे तुमच्या तोंडातून. तुम्ही नाही खाल्लं मलाच खावा. ते येत नाही तुमच्या तोंडातून. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑल टाईप चॅनल मध्ये. कसे आहे तुम्ही? आय होप की बरे असाल तुम्ही. जमते का इंग्लिश मला? छान. तर बघू शकता तुम्ही, आता चपात्या चालल्यात मस्त, तेल लावून आतून बाहेरून, बाहेरून आतून, आतून बाहेरून, तेलाचा डबा आठवड्यात संपला पाहिजे, हा असं चाललंय. आणि चांगलं खायचं म्हणलं संपत. इकडं शिळी डाळ गरम होती, ते आमच्यासाठी, कारण आज डब्बा नाही का नाही, त्याच्यामुळे शिळी डाळ भात खाऊन जायचं आपलं. गप्पा आवडत गरम करायला. शिळी तुम्ही खाता शिळ आवडू किंवा नाही आवडू, परत गरम करायचं का नाही हा मग करायले ना, खायचं म्हणलं म्हणून गरम करायले. हा आधी काय म्हटली तू? गरम करते मी, तुम्ही खावाच लागेल तुम्हाला, आणि ते खावाच लागणार तुम्हाला. ते खाया कोण मोकळं नाही घरी, आता कोण खावा लागेल ना. मला पित होतं ना, तुमचं काय मागा लागलं. अरे तेच तर म्हटलं ना, आता मला तर टाकून देऊ वाटत नाही. कष्ट माझे किती असतील. लय कष्ट. एक एक पैसा मोजायला मला असे नसते, एक एक पायरी चढावं लागते. हा मग खरं आहे ना. ते तुम्हाला कळलं पाहिजे ना. पित्त तुम्ही पित्ताला असं ठोकर मारले पाहिजे. पित्त होती किती बी, शिव्या खातेच मी, खाणारच मी, असं शब्द आले पाहिजे तुमच्या तोंडातून. तुम्ही नाही खाल्लं मलाच खावा. ते येत नाही तुमच्या तोंडातून. तुमच्या तोंडातून काय येतं माहिती आहे का? तुम्ही खाते, मी गरम करून खाते दुसरं ताजं ताजं. अरे सुधरा जरा, सुधरा. त्या गोष्टीतल्या तू खा 2, मी खाते 3. हा ते झालं तुमचं. तर मला म्हणायचं काय माहितीये का, जरा सुधरा बरं का. सुधरून कोणाचं चांगलं झालंय? अरे सुधरून सगळ्याच चांगलं झालं बाळा, असं नाही म्हणायचं की कोणाचं चांगलं झालंय. हे खिडकी उघडे जरा. का उघडू? तुम्हीच उघडी जाऊ, तुमचं लय आलंय चांगलं. काय ऊन चमकत आहे ऊन बरंच चमकत आलं पोटान खिडकी उघडल्यावर. नको बंदच करतो खिडकी आता. खिडकी उघड्यावर किती ऊन लागते ते. तर असं मित्रांनो काय माहिती आहे का, बायको आहे, काही गोष्टी अशा असतात की बायकोचं ऐकलं पाहिजे, पण ते ऐकत नाही. तरा करायची, मग तरा केले की ऊन लागतं. काय गोष्टी काय बायकोच्या ऐकल्याच पाहिजेत, हे मला लय आधीपासून कळलं होतं, पण काय ते पुन्हा नंतर कळलं. नंतर म्हणजे अनुभव घेतल्यावर कळलं की बाबा हे ऐकलं असतं तर हे झालं नसतं. त्याच्यामुळं काय गोष्टी ऐकायचं बायकोच्या. पहिल्यांदा बोललं की लगेच नाही ऐकायचं. ज्यावेळेस तळमळून सांगेन का नाही, अरे म्हणायचं हे तर ऐकायच पाहिजे, नाही तर म्हणायची तरी केल्या खूप वाट लागते. हे मात्र नक्की आहे. काय म्हणायचं पडाल तुला? ऐकायचं बायको चांगलं सांगते म्हणलं बरोबर ना. तळमळून सांगते, पहिल्यांदा नाही ऐकायचं. आणि हे काय तुमचं भाषण झालं? नाही नाही नाही. तर मग तुझं म्हटली का नाही, मग हॉटेलमधलं भाजी पार्सल आणा. कोण म्हणायला तिथलं पार्सल? नाही पुन्हा मग तुम्ही तळमळून आणा, तर तसलं नाही ऐकायचं. जे तसलं नाही सांगणार. हा नाही तर तुम्ही पुन्हा मग लावता, आणा भाजी, आणा भाकरी, आणा रोटी, आणा. तसलं नाही, तसलं नाही, तसलं नाही ना. तसलं फक्त महिन्यातून 2दा खायचं. हा म्हणजे आणायचीच. आणायचं खायला, जायचं खायला तिथं. बघा हे असं आहे, ऐका म्हटलं की ऐकणं सुरू झालं. तर तसं नाही करायचं बाळा. पाठ दुखती माझी. पाठ दुखती असा चुपीन मग पाठ काढ काढ फाडक वाजवतो. बरगाड्या अशा काढ वाजवायच्या, हलकी हलकी करक ना दाग नांग करून. बरं वाटेल मग तुम्हाला. मला खवळी तशी जमत नाही का तुम्हाला? अरे यार शांततेत बोलू शकत नाहीत का? तू माझी जिंदगी आहेस ग. जिंदगी तू माझी जिंदगी आहेस. जिंदगीला हानीचा रोज. मग त्याच्यामुळे तू जिंदगी असल्यामुळे काय होतं माहिती आहे का, तुला खवळायची मला करमत नाही माहिती आहे का. मी खवळलं माहिती आहे ना, मला किती वाईट गोष्टी होतात. नाही तू नाही खवळायची मला. तू नाही खवळायची मला खवळल्यावर मग माहिती ना किती वाईट गोष्टी तू नाही होतात. वाटत डाळ भात खायला. डाळ भात पोरांना सोडून आलो खातो. करते चपात्या. लेकरांना सोडायला लागते मला, आंघोळ घालायला लागते लेकरायची मला. हा घालतात, मान्य आहे, आवडीतात लेकरायचं. मग मी डबा करत नाही का? हे तुझं कर्तव्य आहे. कर्तव्यच कर्तव्य. तुझं ते कर्तव्य आहे. हे माझं काय आहे?
तुमचं बी कर्तव्यच आहे बाप म्हणून. सर तिकडे सांगायला माय म्हणून डबा करायचं जसं कर्तव्य आहे ना माझं, बाप म्हणून तुम्ही बी लेकर आवरायचं तुमचं कर्तव्य आहे. हे तर तुझं आवडत ना मला जास्त. हे कर्तव्य करते कुठं काय आहे ते त्यामुळं आहे गप्पा किंवा त्याच्यामुळं. तर चला मित्रांनो, काय आहे सकाळ सकाळ बायकोला खवळलेलं मग दिवस चांगला जातो माझा. बरं का, बायकोचे एकदम ठोके खाल्ले ना म्हणजे दिवस चांगला जातो. कधी बरोबर, खवळायचं बायको जेव्हा स्वयंपाकाला लागत तेव्हा करायचं, हात हात गुंतलेले असतात ना, थांबता येत नाही. तेव्हा करायचं खाऊन. लय हुशार आले. बायको मोकळी असल्या खवळ करतात, तुम्हाला नुसतं उलटून चपाचप वाजून असं नाही करायचं कधी. हं? तर चला मित्रांनो, बाय. घ्या काळजी तुम्ही, आम्ही आमची काळजी घेतो. बाय बाय.